आज आमच्या शाळेमध्ये ॲमेझॉनवरून एक नवीन वस्तू आली। ही वस्तू जी आहे ती आहे डिजिटल मायक्रोस्कोप आणि विद्यार्थ्यांच्या दंडाचे पैसे आणि वाढदिवसाच्या देणगीच्या पैशातून आम्ही हा शाळेला डिजिटल मायक्रोस्कोप घेतला आहे। आता याचं अनबॉक्सिंग सुरू आहे। सार्थक नवले आणि आमचे सगळे इतर 9वीचे विद्यार्थी त्याचं अनबॉक्सिंग करतात, पण सार्थकच्या संत स्वभावाप्रमाणेच नक्की बॉक्स कसा उघडायचा हे काही त्याला कळेना आणि शेवटी एकदाचा बॉक्स उघडला। आता उन्मेष जो आहे तो तुम्हाला त्या डिजिटल मायक्रोस्कोपच्या ज्या ॲक्सेसरीज आहेत तर ते दाखवतोय। आता ह्या सगळ्या ॲक्सेसरीज ज्या आहेत तर त्या आम्ही पाहिल्या। आता महत्त्वाचं म्हणजे ह्या ॲक्सेसरीज लावायच्या सगळ्या कशा आणि मायक्रोस्कोपचं इन्स्टॉलेशन करायचं कसं याबद्दल सगळे विचार करू लागले। त्यांना म्हटलं तुम्हीच बघा, मॅन्युअल वाचा आणि डिजिटल मायक्रोस्कोपचं इन्स्टॉलेशन करा। ओम मॅन्युअल वाचायला लागला आणि कसं तरी इकडे तिकडे पाहून वाचून त्यांना डिजिटल मायक्रोस्कोप कसा जोडायचा याचा सगळेजण प्रयत्न करू लागले। उन्मेष जो आहे तो वेगवेगळ्या ॲक्सेसरीज त्या बुकलेटमध्ये बघून जो आहे तो एकमेकांमध्ये फिट करायला लागला। त्यांना समजलं की कशा पद्धतीने मायक्रोस्कोप इन्स्टॉल करायचा आणि बघा आता एकदाचा हा मायक्रोस्कोप जो आहे आमचा डिजिटल मायक्रोस्कोप इन्स्टॉल झाला। अरे वा, तो चालू पण झाला। प्रेमने त्याला व्यवस्थित चालू केला आणि आता मग सुरू झाले वेगवेगळ्या स्लाइड्स त्याच्यामध्ये टाकून कसं दिसतंय हे पाहण्याची गंमत। आणि इथे बघा पाण्याचं पर्णरंध्र, त्यानंतर इथे हायड्राईट इथे पाहतोय आपण, त्यानंतर इथे स्पायरोगायराची स्लाईड लावली आणि छोटे छोटे स्पायरोगायरा या डिजिटल मायक्रोस्कोपमध्ये विद्यार्थ्यांनी पाहिले। नंतर इथे सुद्धा पान आणि पानातले सगळे जे काही कोड्स आहेत ते इथे दिसत आहेत आणि आपल्या लॅपटॉपला जोडून उन्मेषने त्याचा फोटोही काढला। ही आहे कांद्याची पेशी, अतिशय सुंदर असं जे काही आहे कांद्याची पेशी इथे दिसते।